मधुरा मला ऑफिसला जायचंय, प्लीज. नाही जायचं ताई. तिथे तो आदित्य असेल, तो तुला काही करू देणार नाहीये. आदित्य एकटा आहे मधुरा, बाकी संपूर्ण स्टाफ माझ्या बाजूने. यांचं अस्तित्व आहे त्या ऑफिसमध्ये, ते इतकं सहजासहजी नष्ट नाही होऊ देणार मी. वाव, काय आहे हे? घावन रस्सा. तुम्ही तर खाणारच नसाल ना? का मी का नाही खाणार? म्हणजे मी टीव्हीत बघितलंय, रागावून चिडून असं बसलेलं असलं ना की त्याला असं खायला दिलं तर ते खात नाही, कारण ते चिडलेले असतात. एक मिनिट, असं ना काही नसतं. आणि टीव्हीत ना सगळं खोटं दाखवतात. आपण लगेच काय सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो. हो काय, खरंच? म्हणजे तुम्ही हे खाणार? अरे देवा. का, काय झालं? आता तुम्ही खाणार नाही म्हणून मी माझ्या एकटीसाठीच केलं होतं. एक मिनिट, ऐक ना, तू ना त्या गीताची मोठी बहीण आहेस, त्यामुळे तू हे असलं काही स्वतःसाठी फक्त करणार नाहीस. हा, इतकं ओळखते मला? घे, खा खा खा, घे. थँक्यू. सुपर गेला का राग? गेला नाही, हे चांगलं झालंय म्हणून मी चांगलं म्हणाले. राग अजूनही माझ्या मनात आहे. ओके. अगं पण ती तुझी बहीण आहे ना. हा हो, मग माझी बहीण आहे म्हणूनच मी चिडले ना तिच्यावर. तिच्या चांगल्यासाठीच बोलले ना मी. तिला तिचं चांगलं कळत नाही का? सांग बरं. अच्छा, म्हणजे तुलाही हेच म्हणायचंय की माझंच चुकलंय? हा, अगं नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी फक्त तुला सांगत होते की अगं तू आदित्य कसा आहे ना हे माहितीये मला चांगल्याने. त्याने ना आम्हाला घराबाहेर काढलंय. आता ऑफिस मध्ये काय वेगळं करणार आहे तो? त्याचा अपमानच करणार आहे तो तिथे. अगं हो हो, तुझी काळजी मला कळते, पण आता तूच सांग, तुझी बहीण अशी हार मानून बसलेली तुला चालेल का? हा, सांग बरं. तो माझा नवरा आहे, ड्रायव्हर होता. सकाळी कामाला जातो म्हणून सांगून गेला आणि संध्याकाळी ऍक्सिडेंट मध्ये गेला असा निरोप आला. एका दिवसात माझं आयुष्य बदलून गेलं. डोळ्यासमोर अंधारी आली. तो होता ना तेव्हा मला कसलीच चिंता नव्हती. महिन्याच्या महिन्याला सगळा पगार माझ्या हातात आणून द्यायचा आणि मी पण तो मोकळ्या हाताने खर्च करून टाकायची. आणि तो जसा गेला ना तर मला काही सुधरेनाच. त्यांच्या दुःखातून सावरते नाही तर नातेवाईक दारात येऊन उभे राहिले वाटणीसाठी. छोटा भाऊ तर घर विकायला निघाला. त्याला घाबरून मी घरात हातावर हात ठेवून बसणं मला शक्य नव्हतं, कारण डोक्यावरचा छपराचा प्रश्न होता. मग मी ठरवलं लढायचं. मी घराबाहेर पडले. जिकडे जिकडे ज्या ज्या घरी माझा नवरा काम करत होता ना तिकडे जाऊन मी माझ्यासाठी घरकाम मागितलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाने मला घरकाम दिलं. त्या प्रत्येक घरात त्याची एकतरी आठवण आहे. रोज ते आठवण काढतात. त्यांच्या आठवणीत आजही माझा नवरा जिवंत आहे. खातो. काय झालं? हे ना असं नुसतं चांगलं नाही लागत आहे. हे ग्रेव्ही बरोबर छान लागतं. रस्सा आणि घावण हे नवरा बायको सारखं असतं. एक जरी घटक कमी पडला ना तर ते बेचव होतं. बायकोचं काम हेच असतं की ते नातं कधी बेचव होऊ द्यायचं नाही.
प्रत्येक जण म्हणतं की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि स्त्रीचं कर्तव्य असतं की ती जागा आपली हलू द्यायची नसते आणि आपल्या नवऱ्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहायचं असतं. तुझी मीराताई सुद्धा तेच करते. अगं तुला पाणी हवं होतं तर मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. डोळ्यातून कशाला पाणी काढतेस? असंच असंच हसत राहा अगं, असंच हसत राहा. माझी स्टोरी सांगताना मी न रडले, तू कशाला रडते? हा चल. बरं, नाही रडत मी. ओके. सर, तुम्ही सगळ्यांना बोलवलं? हो. काही काम होतं का सर? सांगतो ना. इतकी काय काही? सॉरी. आलेच सगळे? हो सर. ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण म्हणजे मी काही चेंजेस केले तुम्हा सगळ्यांसाठी आणि या ऑफिसच्या हितासाठी. मी काय सांगतो हे ज्यांना ऐकायचं नसेल तर ते बाहेर जाऊ शकतात. शांत व्हा सर. तुम्ही बोला. पहिला आणि महत्वाचा चेंज. आजपासून या केबिन मध्ये मी बसणार. ती ऑफिसची सगळी जबाबदारी माझी आहे. यापुढे ज्या मीटिंग्स होतील त्या इथे होतील. पण सर, अजून बोलणं झालेलं नाहीये माझा केंकरे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील पण नंतर. सो यापुढे सगळ्या मीटिंग्स इथे होतील. सगळे निर्णय मला विचारून घेतले जातील. सर, मॅडम सुट्टीवर आहेत का? बॉस बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं अष्टपुत्रे. सॉरी. लक्षात आलंच असेल तुमच्या आता. गुड. सर, तुमची लग्नाची तारीख पक्की झाली वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन सर. अहो, म्हणूनच मीरा मॅडम आहे ना सुट्टीवर असते. आता लग्नाची तयारी करावी लागणार ना. हो बरोबर आहे. सर, तुम्हाला काहीही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आहोतच मदतीला. आणि सर, जेवणाचं टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोडून द्या. थँक्यू सो मच. पण गुड न्यूज काहीतरी वेगळीच आहे. आजपासून कामत फूड्स या कंपनीचा मालक मी आहे. येऊ शकता तुम्ही सगळे. आपापल्या कामाला लाग. तुम्हा दोघांना काही वेगळं सांगू? केंकरे,
हा सगळा काय प्रकार आहे केंकरे? अहो मलाही कशाचीच काही टोटल लागत नाही. या प्रकरणाचा छडा आपण लावायलाच हवा. अहो पण कसा लावायचा? मीरा मॅडमशी बोलल्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. त्यांच्याशीच बोलायला हवं आपल्याला. अहो पण मीरा मॅडम पण अजून आलेले दिसत नाहीत ना. मॅडम आल्या. मॅडम तुम्ही? काय झालंय? केंकरे, हो काय चाललंय तिकडे? कामं करायला सांगितली ना तुम्हा सगळ्यांना. आले. लतिका तू? हाँ मैं. पण तू इकडे काय करतेस? अंदर आऊ का मी? हाँ सॉरी, ये प्लीज ये बस बस. बहुत ही गलत हुआ रे तेरे संग. क्या गलत हुआ? सगळं तर चांगलं चाललंय. मतलब गलत झालं नाही? नाही म्हणजे काय नेमकं कोणी काय सांगितलंय का तुला? हाय रब्बा, मतलब मला खोटं सांगितलं? खोटं? काय सांगितलं? कोणी सांगितलं? आणि मतलब तुला तर माहितच नाही का? अगं म्हणजे ते मी US ला जाऊन ना, मतलब तेनू तो पता ही है, मी आणि माझा किटी क्लब आमची US ला टूर गेली होती आणि त्यानंतर आम्ही लंडनला गेले. मेरे हस्बैंड की कॉन्फ्रेंस थी ना वहां पे. मी किती वेळा सांगितलं नको जाऊ नको जाऊ, पण वो थोड़ी ना मेरी गल सुनते हैं. और उसके बाद ना. हा एक मिनिट, तुला खोटं कोणी सांगितलं ते सांगत होतीस? हाय रब्बा, वो तो मैं भूल ही गई. आता एवढं फिरले ना, सगळंच विसरले. हा तो कहा थी मैं? लंडन. नाही नाही, ते तर मी मागच्या महिन्यात गेले होते. खोटं? अरे नाही नाही, खरंच सच्ची में गेल्या महिन्यात गेले होते. अगं तुला खोटं कोणी सांगितलं ते सांगत होतीस? अगं म्हणजे तिथून मी परत आले ना, तर मी एक मोठी पार्टी दिली होती आमच्या क्लबच्या ग्रुपला. विदाउट मी? हाय वही तो. मी पम्मीला विचारलं सुद्धा, तर पार्टीमध्ये वो मेनू दसी की देव कामत इज नो मोर. झूठी काही की मेनू ना आधीपासूनच माहित होतं. तिचा ना तुझ्यावर राग आहे, पण एवढं झूट? नाही नाही, ते खरंय. दादा इज नो मोर. बहुत दुःख झालं असेल ना, म्हणून म्हटलं तुला येऊन भेटावं. खूप गम झाला असेल ना तुला? हो, गम तर आहेच. पर मेनू एक गलदस, त्याचं लग्न पण झालं होतं ना? हो. अगं मग बायको कुठे? तुम्ही काय करताय इकडे? तुम्हाला आत कोणी सोडलं? आम्ही चालू आमचे आमचे. इनफॅक्ट खूप हसत स्वागत केलं आमचं वॉचमन. मीरा मॅडमला कशाला कोण अडवणार नाही का? हो चुकताय तुम्ही केंकरे. उलट यांना आता अडवलंच पाहिजे. पण मालकांना कोण अडवणार ना? हो अष्टपुत्रे,
मी तुम्हाला जे काही सांगितलं ते विसरलाच वाटतं तुम्ही. मीराचा आणि वासूचा आता या कंपनीवर काही एक अधिकार नाहीये. मीराने जी काही अनाउन्समेंट केली होती ना ते विसरून जा सगळे. आणि मी 2 मिनिटांपूर्वी जे काही बोललो ना ते लक्षात ठेवा. अहो म्हणजे एका रात्रीत कसं काय बदललंय सगळं? कालपर्यंत मीरा मॅडमच मालकीण होते ना. खूप प्रश्न पडतात हो तुम्हाला केंकरे. हा ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं मी सरळ साधं आणि सोपं उत्तर देतो. यापुढे तुम्हाला एकही प्रश्न पडला ना तर हकलवून लावणे यांच्या बरोबर. आदित्य, हे आवाज खाली कर. माझ्या ऑफिसमध्ये उभा आहेस, विसरलास वाटतं. आदित्य हे बघ प्लीज, तुला जे काही बोलायचं ते आम्हाला बोल. तू तू यांना का त्रास देतोयस? त्रास? मी कुणाला त्रास देईल? काय रे, मी तुम्हाला त्रास दिला? हा बोला बोला. कोणीच काही बोलत नाही का हो केंकरे? त्रास दिला का? नाही. हे तू जे काही करतोयस ना आदित्य, फार काळ अनुभवता येणार नाही तू. हे केंकरे, तुला काढला आजपासून, निघ बाहेर. आदित्य काय करतोयस तू? का कामावरून काढतोयस त्यांना? मी जे बोलतो ते करतो हे यांना कळावं म्हणून. हे बघ प्लीज, कोणालाही कारणाशिवाय कामावरून काढणे हे कंपनीच्या नियमांच्या विरुद्ध आहे, कळतंय? तू आता जे काही बोललीस ना त्याचा मानसिक त्रास झालाय मला, आणि त्याचा परिणाम म्हणून याला काढलंय. काय की यापुढे ऑफिसमध्ये माझ्या विरोधात जो कोणी बोले त्याच्यासोबत काय होईल ना त्याची ही छोटीशी झलक होती. आदित्य हे सगळं का करतोयस तू? आमच्यावरचा राग यांच्यावर नको काढूस प्लीज. ठीक आहे, तुझा ऐकतो मी, पण त्यासाठी तुला या सगळ्यांना सांगावं लागेल की आजपासून या कंपनीचा मालक मी आहे. सांग. या कंपनीचा मालक आदित्य आहे. थँक्यू थँक्यू. हाय, म्हणजे ती घराच्या बाहेर? या प्रॉपर्टीच्या बाहेर. हाय, वड्डा खेल खेल गया रे आदित्य. मानलं पाहिजे यार, बहुत हुशार निकला. जरा अतिच हुशार आहे तो. पण अशा सगळ्या गोष्टींना ना हुशार असावंच लागतं. कोई ऐरा गेरा ऐसा काम नहीं कर सकता. हॅलो, निम्म डोकं माझंही होतं त्यात. हा, सच्ची? आखिर दोस्त किसकी है? पण आहे कुठे आदित्य? ऑफिसला गेलेत सर. आता एवढं सगळं मिळाल्यावर ऑफिसला कशाला? मी पण तेच म्हंटल त्याला, तर म्हणाला की मालकी गाजवायला चाललोय. हाय, बहुत सही किया उसने. अरे जो है वो दिखना तो चाहिए.
क्योंकि जो दिखता है ना वही बिकता है. तू काय आधीपासून ओळखते का त्याला? नहीं तो नाही, तू त्याचं इतकं कौतुक करतेस, मला वाटलं आधीपासून ओळख आहे की काय तुमची. अरे नहीं नहीं, तरी पण मी सांगू शकते की तो होशियार है म्हणून. अरे ये वो जो सब कुछ कर रहा है ना ते तू केलं पाहिजे. माज दिखावा ये सब देखेंगे ना तर लोक जलस झाले पाहिजे. अरे कामत इंडस्ट्रीजची मालकीण चालली असं कळलं पाहिजे. इतना बड्डा घर है तेरा, दिखना तो चाहिए ना. हो ना, खरंय. की होया, खुश नहीं है क्या तू? नाही, खुश आहे मी. चल झुटी, आता मैत्रिणीशी तरी खरं बोल ना. अब तुझसे क्या झूठ बोलना, माझ्या नावावर नाहीये काही. मतलब सगळं आदित्यच्या नावावर आहे. हे घर, कंपनी, प्रॉपर्टी सगळं काही. ये क्या गल कर रही है तू? करेक्ट ऐकलंस तू. मतलब जेव्हा त्याने याच्यावर सह्या घेतल्या तेव्हा त्याच्या एकट्याच नाव होतं त्याच्यावर आणि तू ते ऍग्री केलंस? हाय, अब तो मैं सच्ची में उसके प्यार में पड़ जाऊंगी. मतलब तुझ्या हातात आता काहीच नाहीये? समझ सकती हूं मैं तेरा दुख,